आपण टॉपिक स्टार्ट केला होता ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट. त्याच्यामध्ये लास्ट पॉईंट मध्ये आपण असं बघितलेलं कॉमन प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट, पिरियॉडिक ट्रेंड्स इन फिजिकल प्रॉपर्टीज, कलर, मॅग्नेटिक प्रॉपर्टी, हा सगळा पार्ट झाला होता. नंतर आपण स्टार्ट आज करणार आहोत इनर ट्रान्झिशन एलिमेंट, दॅट इज एफ ब्लॉक एलिमेंट. एफ ब्लॉक एलिमेंटची डेफिनेशन काय किंवा इनर ट्रान्झिशन एलिमेंटची डेफिनेशन काय? द एलिमेंट्स हुज एफ ऑर्बिटल्स गेट फिल्ड अप बाय द इलेक्ट्रॉन इन आउटरमोस्ट शेल. आधी एफ ऑर्बिटल म्हणजे आधी काय? एफ ऑर्बिटल मध्ये, एफ शेल मध्ये 7 ऑर्बिटल्स असतात. 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके, 7 ऑर्बिटल असतात. मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी, हे कसं लक्षात ठेवायचं? आपण 11th स्टँडर्डला सगळं डिस्कस केलं स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये. 3 आधी सगळ्यात पहिल्यांदा ब्लॉक आहे 4, पिरियॉडिक टेबलचे ब्लॉक 4 आहे, बरोबर, एसपीडीएफ. त्या सगळ्यांना ह्याच्यामध्ये नंबर ऑफ ऑर्बिटल्स किती असं विचारलं तर सगळे ऑड नंबर लिहायचे. 1, त्याच्यानंतरचा ऑड नंबर 3, त्याच्यानंतरचा ऑड नंबर 5, त्याच्यानंतरचा ऑड नंबर आहे 7. ओके, each and every orbital is maximum, means maximum electron holding capacity of that orbital is 2. सो ह्याला मी 2 ने मल्टिप्लाय करत गेलो प्रत्येकाला. किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स होतील सांगा बघूया. 1 into 2 is equal to 2, 3 into 2 is equal to 6, 5 into 2 is equal to 10 आणि 7 into 2 is equal to 14. म्हणजे मॅक्झिमम याच्यामध्ये 14 इलेक्ट्रॉन बसू शकतात. एफ शेल मध्ये किंवा एफ ऑर्बिटल मध्ये 14 इलेक्ट्रॉन्स बसू शकतात. आता मला सांगा इथे आपण काय डेफिनेशन म्हटलं? इनर ट्रान्झिशन एलिमेंट कोणाला म्हणायचं? द एलिमेंट्स हुज एफ ऑर्बिटल्स गेट फिल्ड अप बाय एन इलेक्ट्रॉन. या एफ ऑर्बिटल मध्ये किंवा एफ शेल मध्ये जर एखादा जरी इलेक्ट्रॉन फिल्ड अप झालेला असेल तर त्याला एफ ऑर्बिटल किंवा तुमचं इनर ट्रान्झिशन एलिमेंट किंवा एफ ब्लॉक एलिमेंट असं कन्सिडर केलं जातं. ओके, सो लक्षात ठेवा त्याच्यामध्ये 2 असं आपण कन्सिडर करायचे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, तर ते 3ही इलेक्ट्रॉन्स एफ ऑर्बिटल मध्ये एंटर झाले, त्यामुळे त्याला एफ ब्लॉक म्हणायचं. जर ते डी ब्लॉक मध्ये झाले असते तर डी ब्लॉक म्हटलं असतं, एस ब्लॉक मध्ये एंटर झाले असते तर एस ब्लॉक म्हटलं असतं, आणि पी ब्लॉक मध्ये एंटर झाले असते तर पी ब्लॉक एलिमेंट्स म्हटलं असतं. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ इनर ट्रान्झिशन or your f block element, that is elements whose f orbitals get filled up by the electrons, so that particular elements are considered as the inner transition elements. They are also called as the f block elements. Okay, now f block element is situated at where in case of modern periodic table? So modern periodic table extreme bottom side. पिरियॉडिक टेबलच्या बॉटम साइडला तुमचं काय आहे? ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट सिच्युएट आहे. सिरीज ऑफ कंपाऊंडच्या फॉर्मॅटमध्ये एक्झिस्ट असतात. ओके, देर आर 2 सिरीज ऑफ कंपाऊंड, दॅट इज लॅन्थेनाइड सिरीज आणि ऍक्टिनाइड सिरीज. लॅन्थेनाइड सिरीज आणि ऍक्टिनाइड सिरीज मध्ये डिफरन्स काय आहे आणि ते बॉटमला का असं, हा एक क्वेश्चन असतो. गेल्या वर्षी एका मला स्टुडंटने असं विचारलं होतं की 2 सिरीज ऑफ एलिमेंट्स आहेत ना, ते पिरियॉडिक टेबल असं यू शेप आहे बघा, आणि त्याच्या खाली एक मध्ये थोडी व्हाईट कलरची स्पेस सोडली आणि त्याच्यानंतर 2 एलिमेंट्सची सिरीज दिली. याचं रिझन काय? तर सगळ्यात पहिल्यांदा याचं रिझन काय आहे? त्याच्या ज्या पिरियॉडिक किंवा ग्रुप वाईज प्रॉपर्टी, पिरियॉडिक प्रॉपर्टी म्हणजे हॉरिझॉन्टल प्रॉपर्टी आणि ग्रुप वाईज म्हणजे व्हर्टिकल प्रॉपर्टी. फ्रॉम टॉप टू बॉटम ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस, जे आपण मला वाटतं ट्रान्झिशन एलिमेंटच्या फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये डिस्कस केलं होतं. त्या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज त्याच ट्रेंडने, अदर जे एलिमेंट फॉलो करतात त्या ट्रेंडने हे सॅटिस्फाय नाही होत. ओके, सॅटिस्फाय होत नाही. मग त्यावेळी अशा वेळी काय केलं ॲटॉमिक नंबर वाढतोय, ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होते, डिक्रीज होते, या एका प्रॉपर्टीसाठी किंवा डिफरंट कोणत्याही फिजिकल प्रॉपर्टीसाठी त्या इलेमेंट जो ज्याचा लागलाय त्या इलेमेंटला आपण व्हॅनिश करू शकत नाही, म्हणजे त्याची पोझिशन तर फिक्स करावी लागली, आणि हा मोठा टास्क होता मेंडेलिव्ह समोर. म्हणून त्याने काय केलं, लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज हे डाऊन साईडला घेतली, कारण ज्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज पिरियॉडिक ट्रेंड फॉलो नाही करत. ते ट्रेंड फॉलो करतात, म्हणजे जर समजा ॲटॉमिक नंबर वाढत गेला तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी होत जातो. ही प्रॉपर्टी ते सगळे एलिमेंट फॉलो करतात. पण जसं आपण म्हणतो फ्रॉम टॉप टू बॉटम और लेफ्ट टू राईट ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, ॲटॉमिक रेडियस ऑल्सो इन्क्रीजेस, ॲटॉमिक कोव्हॅलंट रेडियस ऑल्सो इन्क्रीजेस, आयोनिक रेडियस ऑल्सो इन्क्रीजेस. This property is not satisfied by the lanthanide as well as the actinide elements. Okay, so F block मधले जे एलिमेंट अशा प्रॉपर्टी इंडिकेट करत नाही, पण त्याची पोझिशन फिक्स आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर माहितीये, त्याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन माहितीये. सो असे एलिमेंट त्यांनी काय केलं, बॉटमला पिरियॉडिक टेबलच्या सिच्युएट केले. ओके, त्यांची पोझिशन तिथे फिक्स केली. आता प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थेनाइड, काय प्रॉपर्टीज आहेत ते बघूया. ह्या प्रॉपर्टीज एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे 2 मार्काचा क्वेश्चन याच्यावरती. हा जो फोर्थ पॉईंट आहे त्याच्यावरती तुम्हाला डेफिनेशन कन्फर्म असणार पेपरमध्ये आणि त्याचे इफेक्ट विचारतील. आधी बघूया प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थेनाइड एलिमेंट.
So generally all lanthanide elements are soft metals. Soft metal याचा अर्थ काय? Metals are the good conductors of heat and electricity, but they are soft in nature. म्हणजे बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर दे कॅन बी इझिली मोल्डेबल. त्याचं मोल्डिंग होऊ शकतं, त्याचं आपण रिशेपिंग करू शकतो, त्याला एखादा शेप देऊ शकतो आपण हिटिंग केल्यानंतर. सो दे आर सॉफ्ट मेटल्स विथ सिल्वरी व्हाईट कलर अँड दे possess some moderate density. That is the value of physical constant, that is 7.0 gram per cm3. This is the moderate density of your lanthanide element. सो सॉफ्ट मेटल्स आहे, त्याचा सिल्वरी व्हाईट कलर आहे, म्हणजे शायनी नेचर असतं थोडं, आणि त्याची मॉडरेट डेन्सिटी असते ती असते 7.0 ग्रॅम पर सीएम3. ओके. नेक्स्ट सांगितलं त्यांनी कलर आणि ब्राईटनेस हा रिड्यूस होत जातो कधी, जेव्हा ते लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड एलिमेंट एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये क्लोजली असतात तेव्हा त्यांचा कलर आणि ब्राईटनेस हा कमी कमी होत जातो. म्हणजेच काय, जर समजा तुमच्याकडे एखादा क्लॉथ असेल आणि तुम्ही उन्हामध्ये वाळत घालत असता, बरोबर आहे, थोड्या दिवसांनी आपल्याला कलर गेलेला दिसतो, तो कलर उडून जातो. म्हणजे काय, खरोखर उडून जातो का? तर तो वॉटरमध्ये तो डिझॉल्व्ह होतो, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालेला पार्ट असतो तो वॉटरमध्ये तसाच राहतो, आणि वॉटरमध्ये अनडिझॉल्व्ह पार्ट असतो, त्यामुळे वॉटरला एक डिफरंट कलर येतो. वॉटरचा जो रेग्युलर कलरलेस कलर आहे तो निघून जातो, त्यामुळे त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, कलर निघून गेलाय. सेम फॉर्मॅट होतं तुमचं एअर बरोबर कॉन्टॅक्ट झाल्यामुळे, कारण लॅन्थेनाइड एलिमेंट्स हे प्लस ऑक्सिडेशन स्टेटमध्ये मोस्ट ऑफ द लॅन्थेनाइड एलिमेंट्स हे स्टेबल असतात, आणि त्या ऑक्सिडेशन स्टेटला कलर बाइंडिंग कॅपॅसिटी त्यांची खूप कमी असते. त्यामुळे इन प्रेझेन्स ऑफ एअर और ऑक्सिजन फॉर लॉंग टाइम कलर एज वेल एज अ ब्राईटनेस गेट रिड्युसेस इन केस ऑफ लॅन्थेनाइड एज वेल एज ऍक्टिनाइड सिरीज. म्हणजे ते ऑलरेडी कलर कंपोनंट असतात, पण एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्याचा कलर ओरिजिनल कलर आणि त्याच्यानंतर तयार असणारा कलर त्याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स जाणवतो. ओके. सो दिस इज युअर सेकंड फिजिकल प्रॉपर्टी. थर्ड वन इज एक्सेप्ट पीएम. पीएम स्टँड फॉर प्रोमिथियम. सो एक्सेप्ट प्रोमिथियम ऑल आर नॉन रेडिओ ऍक्टिव्ह इन नेचर. तर नॉन रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे आधी काय, रेडिओ ऍक्टिव्ह याचा अर्थ असा असतो, स्मॉल अमाऊंट ऑफ थर्मल एनर्जी किंवा कुठली कायनेटिक मेकॅनिकल एनर्जी जर तुम्ही त्याला प्रोव्हाइड केलं एखाद्या सबस्टन्सला, तर त्याचं रेडिएशन म्हणजे त्याला आपण म्हणतो रेडिएशन त्याच्यामधनं पास आउट होतात. ओके. त्याला आपण बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपण फटाके फोडतो, दिवाळीमध्ये फटाके फोडतो, म्हणजे काय करतो, स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी देतो, आणि त्या एनर्जीचं कन्वर्जन लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी आणि याला म्हणतो काय, एअर पोल्युशनसाठी आपण जे यूज करतो ते एअर पोल्युशनसाठी कारणीभूत असतात हे घटक. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना रेडिओ ऍक्टिव्हिटी याचा अर्थ काय, तर ते शायनी नेचर दाखवतात. ओके. रेडियम आपल्या वॉचमध्ये वगैरे बघितलं असाल तुम्ही, रेडियम असतं लावलेलं आणि रात्रीच्या वेळी ते चकाकतं. म्हणजेच काय, त्याच्यामधून तुमचे जे युव्ही रेज किंवा टॉक्सिक रेज जे आहेत ते बाहेर पडत असतात कंटिन्युअसली. त्याचं काय होत असतं, बॉम्बार्डमेंट होत असतं, आणि त्याला रेडिओ ऍक्टिव्ह कंपाऊंड असं आपण कन्सिडर करतो. सो एक्सेप्ट प्रोमिथियम म्हणजे काय, प्रोमिथियम हा काय आहे तुमचा रेडिओ ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे, बाकीचे सगळे काय आहेत नॉन रेडिओ ऍक्टिव्ह नेचर आहेत, फक्त प्रोमिथियम आहे तो रेडिओ ऍक्टिव्ह तुम्हाला इंडिकेशन दाखवतो. फोर्थ फिजिकल प्रॉपर्टी, ऍज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इन केस ऑफ lanthanides as well as actinide series, atomic as well as the ionic radius increases, but it decreases its effective atomic number. म्हणजे काय, प्रत्येक इलेमेंटचा ॲटॉमिक नंबर वाढत गेला की आयोनिक रेडियस आणि कोव्हॅलंट रेडियस पण वाढते इन जनरल, बट या केसमध्ये एक्झॅक्टली अपोजिट होतं. इन केस ऑफ लॅन्थेनाइड एज वेल एज ऍक्टिनाइड सिरीज, atomic and ionic radius decrease होत जाते with increase in the atomic number, because there is increase in the +1 charge. Effective nuclear charge also increases from left to right, but radius get decreases. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज का वाढतो हे आधी माहिती पाहिजे. जर ॲटॉमिक नंबर वाढत गेला तर न्यूक्लियसचं आणि त्याच्यामधला डिस्टन्स, म्हणजे कुठला आउटर मोस्ट शेलमध्ये तो इलेक्ट्रॉन असेल आणि न्यूक्लियस असेल त्याच्यामधला डिस्टन्स कमी कमी होत जातो. म्हणजे जर हा इलेक्ट्रॉन समजा इथे सेंटर आहे, न्यूक्लियस आहे, आणि हा इलेक्ट्रॉन इथे आहे. ओके. जर समजा ॲटॉमिक नंबर वाढत गेला तर ह्या न्यूक्लियसचा आणि इलेक्ट्रॉनचा डिस्टन्स कमी होणार, कारण त्याच्यावरचा चार्ज वाढत जातो, प्लस आणि मायनस चार्ज कॉम्पेन्सेट होतो म्हणून. म्हणजे हा इलेक्ट्रॉन इथे येईल, मग अजून इथे येईल, म्हणजेच काय झालं, ॲटॉमिक आणि आयोनिक रेडियस काय झाली, कमी कमी होत गेली. सो ॲटॉमिक एज वेल एज आयोनिक रेडियस गेट डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन द ॲटॉमिक नंबर बाय +1 युनिट, अँड दिस सिस्टीम, दिस रिॲक्शन, दिस प्रोसेस इज नोन एज अ लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. ओके. याच ऍक्च्युअली प्रोसेसला काय आपण कन्सिडर करतो, लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. इथे काय म्हटलंय, कोऑर्डिनेशन नंबर इज युजली हायर. आता तो हायर म्हणजे नेमका किती असतो, तो ग्रेटर दॅन 6 असतो. कशाचा कोऑर्डिनेशन नंबर, ऑल लॅन्थेनाइड एलिमेंट्स जे एक्झिस्ट आहेत, लॅन्थेनम, सेरियम, प्रिझोडिनियम,
निओडिमियम, प्रोमिथियम, समॅरियम, युरोपियम, गॅडोलिनियम, टर्बियम, डिस्प्रोशियम, हॉल्मियम, इर्थियम, टॅमॅरियम, इटरबियम आणि ल्युटेशियम हे सगळेच्या सगळे जे इलेमेंट्स दिलेले आहेत त्या सगळ्या इलेमेंटचा कोऑर्डिनेशन नंबर हा ग्रेटर दॅन 6 असतो. मग तो युजली किती असतो तर 7, 8, 9च्या टर्म्स मध्ये असतो. सगळ्यात युरॅनियमचा जास्त असतो. मॅक्झिमम +9 पर्यंत तो युरॅनियम किंवा थोरियम हे तुम्हाला इंडिकेट करतात कोऑर्डिनेशन नंबर. आता कोऑर्डिनेशन नंबर याचा अर्थ काय, ह्याच्यातला लॅन्थेनाइड सिरीज मधला कुठलाही इलेमेंट किती डायरेक्ट बॉन्ड फॉर्म करू शकतो त्याला आपण कोऑर्डिनेशन म्हणतो. जसं आपण कार्बनच्या केमिस्ट्रीमध्ये आपण कन्सिडर करतो व्हॅलन्सी, तसं इन केस ऑफ इनर ट्रान्झिशन एलिमेंट त्याला आपण कोऑर्डिनेशन ट्रान्झिशन किंवा इनर ट्रान्झिशन एलिमेंटला डायरेक्ट कुठल्या सेंट्रल मेटल ॲटम डायरेक्टली किती बॉन्ड फॉर्म करू शकतो त्याला आपण कन्सिडर करतो कोऑर्डिनेशन नंबर. ओके, नेक्स्ट सांगितलंय ऑल लॅन्थेनाइड एलिमेंट्स आर जनरली स्ट्रॉंगली पॅरामॅग्नेटिक कंपाऊंड अँड दे बिकम फेरोमॅग्नेटिक बिलो 16 डिग्री सेल्सिअस. ओके, म्हणजे याचा अर्थ असा होतो जे सगळे लॅन्थेनाइड एलिमेंट्स आणि ऍक्टिनाइड एलिमेंट्स आहेत ते ऍक्च्युअली पॅरामॅग्नेटिक आहेत, पण त्याचं कन्व्हर्जन फेरोमॅग्नेटिक मध्ये कधी होतं जेव्हा लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स वाढत जातात त्यावेळी. So below 60 degrees Celsius temperature means what? This temperature is called as a Curie temperature. Okay, Curie is the name of the scientist. So Curie below 16 degrees Celsius, it gets converted into paramagnetic compound, get converted into ferromagnetic substance. Now, what is the basic difference between paramagnetic and ferromagnetic substances? So in case of paramagnetic substances, there are large number of unpaired electrons are present. Means maximum 1, 2, 3, 4. Okay, and greater than 5 unpaired electrons is present in the structure, then that compound are considered as a ferromagnetic. In the previous lecture, we have already discussed about the ferromagnetic transition elements like is iron, cobalt, and nickel. Okay, so in case of in this lanthanide series also, paramagnetic substance get ferromagnetic, get converted into ferromagnetic. Why? Because there is a less temperature. At lower temperature, there is some bond making and bond breaking process take place, and that paramagnetic substance get converted into ferromagnetic substance. So it changes its magnetic behavior at lower temperature. So this is the main concept. And last physical property of your lanthanide or actinide series is generally all magnetic as well as optical properties are environment independent. Means what? In case of environmental conditions like temperature, pressure, in presence of catalyst, the magnetic as well as optical properties of lanthanide elements cannot be altered. याचा अर्थ असा होतो जर समजा एका पर्टिक्युलर मॅग्नेटिक फील्ड मध्ये एखादा ट्रान्झिशन एलिमेंट किंवा इनर ट्रान्झिशन एलिमेंट तुम्ही प्लेस केला ठेवून दिला. ओके, तर एक्सपेक्टेड असं होतं की त्याचं मॅग्नेटायझेशन होईल आणि मॅग्नेटायझेशन झाल्यानंतर त्याच्यामधनं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस कंटिन्युअसली मूव्ह ऑन होतील असं एक्सपेक्टेड होतं. पण मॅग्नेटिक आणि ऑप्टिकल प्रॉपर्टी जरी स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये तुम्ही ठेवलात तरी जर तो पॅरामॅग्नेटिक अगोदरपासून इंडिकेशन दाखवत असेल तर तो पॅरामॅग्नेटिकच राहतो. जर तो फेरोमॅग्नेटिक असेल तर तो फेरोमॅग्नेटिकच राहतो. आता हे कधीपर्यंत राहतो? एन्व्हायरमेंटच्या कंडिशनवरती इंडिपेंडेंट. एन्व्हायरमेंटच्या कंडिशन म्हणजे समजा तुम्ही समर मध्ये हा एक्सपेरिमेंट करून बघितलात, सेम एक्सपेरिमेंट तुम्ही विंटर सीझन मध्ये करून बघितलात, तर दोघांचेही रिझल्ट हे सेमच येतात. ऑप्टिकल किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टीमध्ये चेंज होत नाही. पण चेंज येतो कधी? जर समजा तुम्ही अल्ट्रा प्युअर कंडिशन वापरला, दॅट इज 16 डिग्री सेल्सिअस म्हणजे अप्रॉक्सिमेट कोल्ड कंडिशन येते. 16 डिग्री सेल्सिअस म्हणजे कोल्ड कंडिशन. म्हणजे याचा अर्थ असा होतो की खूपच टेम्परेचर जर तुम्ही कमी केला सिस्टीमचं तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सचं कन्व्हर्जन फेरोमॅग्नेटिक मध्ये होतं. याचा अर्थ तो मॅग्नेटिझम बिहेव करतो, नॉन मॅग्नेटिक त्याचं कन्व्हर्जन होत नाही. याचा अर्थ असा होतो दे आर एन्व्हायरमेंटल इंडिपेंडेंट प्रोसेस. हे दोन ज्या प्रोसेस आहेत मॅग्नेटिक प्रॉपर्टी एज वेल एज ऑप्टिकल प्रॉपर्टी. ऑप्टिकल प्रॉपर्टी मीन्स ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, ऑप्टिकल इनऍक्टिव्हिटी, स्टिरिओ आयसोमर्स मीन्स कन्फर्मेशनल आयसोमर्स, स्टिरिओ आयसोमर्स कसे फॉर्म करायचे, आयसोमेरिझम इंडिकेट करतो की नाही एखादा कंपाऊंड, हे सगळ्या ऑप्टिकल प्रॉपर्टीज मध्ये येतो. पण जिथे ऑप्टिक्स किंवा आपण मिरर लेन्सचा यूज करतो ते. ओके, सो ह्या सगळ्या तुमच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत लॅन्थॅनाइडच्या. मी परत रिपीट करतोय म्हणजे आपण पुढच्या पॉईंटला जाऊया. दॅट इज इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, ऑक्सिडेशन स्टेट, आणि एक महत्वाचा पार्ट आहे ऍक्टिनाइड आणि तुमच्या सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन लॅन्थॅनाइड आणि ऍक्टिनाइड. हे दोन्ही पार्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. मी मगाशी सांगितल्यापासून सगळं रिपीट करतोय. ज्या इलेमेंटच्या ऑर्बिटल्स मध्ये एफ ऑर्बिटल मध्ये एक जर इलेक्ट्रॉन फिलअप झालेला असेल तर त्याला आपण एफ ब्लॉक इलेमेंट कन्सिडर करतो. प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थॅनाइड मध्ये काय सांगितलं? दे आर सॉफ्ट मेटल, सिल्वरी व्हाईट कलर अँड दे शोज मॉडरेट डेन्सिटी ऑफ अबाउट 7.0 ग्रॅम पर सीएमपी. ओके, कलर आणि ब्राईटनेस त्याचा रिड्यूस कसा काय होतो? कारण तो एअरच्या एक्सपोजर मध्ये असतो, एअरच्या क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये असतो म्हणून. एक्सेप्ट प्रोमिथियम. प्रोमिथियम जर पार्ट सोडून दिला तर बाकीचे सगळे इलेमेंट्स आहेत ते काय आहेत? नॉन रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट्स आहेत. ॲटॉमिक आणि आयोनिक रेडियस त्यांची काय होत जाते? डिक्रीज होत जाते विथ द इन्क्रीज इन द ॲटॉमिक नंबर.
इट इज कॉल्ड ॲज अ लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन आपण कशाला म्हणतो? जेव्हा ॲटॉमिक नंबर वाढत जातो आणि आयोनिक किंवा ॲटॉमिक रेडियस काय होत जाते? डिक्रीज होत जाते विथ इन्क्रीज इन द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज बाय +1 युनिट. ओके, सो दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज अ लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. तुम्हाला लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनची डेफिनेशन आणि त्याचे इफेक्ट येण्याचे चान्सेस जास्त आहेत पेपरमध्ये. नेक्स्ट आहे कोऑर्डिनेशन नंबर. युजली इनर ट्रान्झिशन किंवा लॅन्थेनाइड एलिमेंटचा कोऑर्डिनेशन नंबर हा हायर असतो. तर हायर म्हणजे किती? तर ग्रेटर दॅन 4 असेल तर आपण हायर कन्सिडर करतो. तर याच्यामध्ये तर किती असतो? ग्रेटर दॅन 6 असतो कोऑर्डिनेशन नंबर ऑफ लॅन्थेनाइड्स, आणि तो अप्रॉक्सिमेटली कुठपर्यंत जातो? 9 पर्यंत जातो. 7, 8, 9. 9 कोऑर्डिनेशन नंबर दाखवणारा कुठला इलेमेंट आहे? ते युरॅनियम नावाचा इलेमेंट आहे. 9 कोऑर्डिनेशन नंबर जो इंडिकेट करतो. Generally, all lanthanide elements are strongly paramagnetic substances and they become ferromagnetic below 60 degrees Celsius. That 60 degrees Celsius temperature is called as a Curie temperature. आणि लास्ट आहे मॅग्नेटिक आणि ऑप्टिकल प्रॉपर्टीज. सो मॅग्नेटिक अँड ऑप्टिकल प्रॉपर्टीज आर एन्व्हायरमेंटल इंडिपेंडंट. एन्व्हायरमेंट इंडिपेंडंट आहे त्या प्रॉपर्टीज, आणि त्यामुळे तुमच्या ज्या एन्व्हायरमेंट इंडिपेंडंट असल्यामुळे कुठल्याही सीझनमध्ये त्याचा जर तुम्ही कुठला एक्सपेरिमेंट केलात मॅग्नेटिक प्रॉपर्टी किंवा ऑप्टिकल प्रॉपर्टी रिलेटेड, तर तो रिझल्ट तुम्हाला सेमच दाखवणार. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थेनाइड एलिमेंट. ओके, नेक्स्ट पॉइंट ऑफ युअर सिलेबस इज युअर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आता आपण काय करूया? ॲटॉमिक नंबर, इलेमेंट, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहूया डायरेक्ट. सिम्बॉल, ॲटॉमिक नंबर आणि त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आणि ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन एक चार्ट प्रिपेअर करूया, कारण ते पेपरमध्ये जनरली विचारलं जातं. 1 किंवा 2 मार्क्ससाठी 2 एलिमेंट्स तुम्हाला विचारतात. 1 मार्क्ससाठी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन सेट करा म्हणून. ते आपल्याला आलं पाहिजे. बघूया काय काय एलिमेंट्स आहेत ते. इन केस ऑफ लॅन्थेनाइड ॲज वेल एज ॲक्टिनाइड एलिमेंट्स, आता याची नावं थोडी डिफरंट आहे. काही आतापर्यंत आपण जे बघितलं गोल्ड, प्लॅटिनम किंवा आपण स्कॅन्डियम, टिटॅनियम, हे जे इलेमेंट्स होते ना, याची नेम्स मेंडेलिव्हने पहिल्यांदा जेव्हा ठरवली तेव्हा कुठला पर्टिक्युलर सोर्स यूज केलेला नव्हता. गोल्डला गोल्डच का म्हणायचं, प्लॅटिनमला प्लॅटिनमच का म्हणायचं? कारण ज्या कंट्रीमध्ये त्या सबस्टन्सला जे नेम ऍक्सेप्टेबल ठरलं ते त्याने मेंडेलिव्हने सांगितलेलं होतं, आणि त्यामुळे मेंडेलिव्हच्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जी नेम्स दिलेली होती ती सोर्सवरती जनरल डिपेंडंट असं म्हटलं जातं. मग इथे त्यांनी काय केलं? लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीजमध्ये काही एलिमेंट असे आहेत की जे सोर्सवरती डिपेंडंट आहेत, त्यांचे नेम सोर्सवर ठेवले, आणि काही त्यांच्या कंट्रीजवर ठेवले. म्हणजे अमेरिशियम नावाचा एक एलिमेंट आहे जो अमेरिकामध्ये इन्व्हेंट झालेला आहे, याच्यावरनं त्याला अमेरिशियम असं नेम दिलं गेलं. ओके, सो त्याला काही पर्टिक्युलर असं लॉजिक नाही, पण नेम तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून सांगितलं. नेक्स्ट पॉईंट इज इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. ओके, आता आपण 3 पार्ट करूया. फर्स्ट इज अ इलेमेंट, second one is atomic number, आणि next one is observed electronic configuration. कुठले कुठले एलिमेंट्स आहेत? लॅन्थेनम, सेरियम, रिझोडिमियम, निओडिमियम, प्रोमिथियम, समॅरियम, युरोपियम, गॅडोलिनियम, टर्बियम, डिस्प्रोशियम, हॉल्मियम, इर्थियम, समॅरियम, हिटरबियम आणि ल्युटेशियम. 14 एलिमेंट्स आहेत की नाही चेक करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. करेक्ट. ओके, आता पहिला जो इलेमेंट लॅन्थेनम, हे का लॅन्थेनाइड सिरीज हे नाव का पडलं? कारण त्याचा फर्स्ट एलिमेंट लॅन्थेनम आहे म्हणून त्याचं नाव पडलं लॅन्थेनाइड सिरीज. सो आपण स्टार्ट करूया. 57 ॲटॉमिक नंबर आता किती असतो? 57, 58, नेक्स्ट असतो 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70 आणि 71. लास्ट ॲटॉमिक नंबर तुमचा किती असतो? 71. ह्याचं इनर्ट गॅस इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, ह्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनसाठी लागतं झेनॉन. जसं आपण आर्गॉन दिलेलं मग ट्रान्झिशन एलिमेंटच्या बाबतीमध्ये, तर त्याच्यामध्ये काय लागतं? झेनॉन. तर सगळीकडे आपण आधी झेनॉन लिहून घेऊया.
ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झेनॉन. आणि नेक्स्ट पासून काय तुम्ही स्टार्ट करणार आहात, इलेमेंट फिलअप करायला स्टार्ट करणार. सो पहिल्या 2 कंपाऊंड्स मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं असतं 4f0, म्हणजे कुठल्याही एफ शेअर मध्ये इलेमेंट एंटर झालेला नाहीये. पण लॅन्थॅनम हे पहिला इलेमेंट असल्यामुळे त्याला आपण कन्सिडर करतो 4f ऑर्बिटल, म्हणजेच काय, लॅन्थॅनाइड सिरीज 5d1 6s2. 5d1 6s2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लर्न करावं लागणार. नेक्स्ट आहे 4f1 5d1 6s2. 4f1 5d1 6s2. ओके, थर्ड कंपोनंट आहे तिथपासून 4f मध्ये ऍड करत जायचं आणि 6s मध्ये ऍड करायचं, म्हणजे 4f3 6s2, 4f4 6s2, 4f5 6s2, 4f6. आता बघा, 4f5 6s2, 4f6 6s2, 4f7 6s2. हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 7 पर्यंत कम्प्लीट झाले. याच्या पुढचा जो असणार त्याच्यामध्ये डी मध्ये इलेक्ट्रॉन जातो, दॅट इज 4f7 5d1 6s2, 4f8. आता बघा इथे 4f7 आणि इथे पण 7च आलं, असं का झालं, याचं रिझन काय. तर जर समजा तुम्ही एक्स्ट्रा स्टॅबिलिटी अटेंड करायची असेल तर हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे मोस्ट स्टेबल असतं. हे आपण मला वाटतं ट्रान्झिशन एलिमेंटच्या क्रोमियम आणि कोपरच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये सुद्धा बघितलं होतं. सो 8 येत नाही याच्यामध्ये, 5d1 आणि 6s2. आता तुम्ही म्हणा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये डिफरन्स काय. सो 4f7 6s2 पहिल्यामध्ये म्हटलंय, नंतर 4f7 5d1 6s2 म्हटलंय, आणि नंतर 4f9 आहे डायरेक्ट, इथे 9 आहे, 4f9 6s2, 4f10 6s2, 4f11 6s2. ओके, अशा लाईकवाईज तुमचे इलेमेंट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वाढत जाईल. इथे येणार 4f13 6s2, 4f14 6s2 आणि 4f14 5d1 6s2. ओके, तुम्ही म्हणाल 4 नंतर 6 कारण 5d ऑर्बिटल, क्वांटम नंबर 5 असणारा डी ऑर्बिटल वेकंट असतो म्हणून. सो 4f14 5d1 6s2 हे तुमचं लास्ट कॉन्फिगरेशन असेल. सो दिस इज ऑल अबाउट युअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ॲटॉमिक नंबर अँड इलेमेंट्स ऑफ द लॅन्थॅनाइड सिरीज. लॅन्थॅनाइड सिरीज लर्न होणं एक्सपेक्टेड आहे का, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन आला तर तुम्हाला ते लर्न असलेलं बरं, त्यामुळे तुम्हाला मी सांगितलंय. समजा अगदी लॅन्थॅनाइड सिरीजची नेम सत्ताच काही लक्षात राहत नसली, काही काळजी करू नका, तर तो क्वेश्चन आपण ऑप्शनल टाकू शकतो. एमसीक्यू साठी वगैरे क्वेश्चन आला किंवा बीएससी मध्ये आला तरच तो कंपल्सरी क्वेश्चन असतो. अदरवाईज बाकीच्या सगळ्या पार्टमध्ये तुम्हाला ऑप्शन्स असतात, त्यामुळे ऍटलीस्ट तुम्ही हे बघून ठेवणं एक्सपेक्टेड आहे. बाकी काही लर्न नाही केला तरी सुद्धा चालू शकतो. ओके, आता जनरली एक नवीन कन्सेप्ट येते ऑक्सिडेशन स्टेटची. आता मी इथेच का घेतो, कारण त्याच्याशी रिलेट करणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये. म्हणून हे सगळे इलेमेंट जे आहेत लॅन्थॅनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज जे आहे जनरली, त्याची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, तर ती कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे +2 आणि +4. ओके, आणि +3 ऑक्सिडेशन स्टेट ही त्यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे. सो लॅन्थॅनाइड इलेमेंट्स मध्ये कॉमन ऑक्सिडेशन स्टेट येते +3. कॉमन ऑक्सिडेशन स्टेट इज इक्वल टू +3, and apart from this remaining oxidation states are +2 आणि +4. ओके, याचा अर्थ असा होतो सगळे इलेमेंट ही कॉमन ऑक्सिडेशन स्टेट मध्ये प्रत्येकामध्ये ट्रायव्हॅलंट स्पेसिस असतात. +2 ऑक्सिडेशन म्हणजेच काय, D1 ऑर्बिटल मधला 1 इलेक्ट्रॉन आणि 6s ऑर्बिटल मधले 2 इलेक्ट्रॉन, असे 3 इलेक्ट्रॉन जर गेले त्याच्यावरती पॉझिटिव्ह 3 चार्ज येणार. 3 पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच काय, ऑक्सिडेशन स्टेट +3. and apart from +3 +1 +4 are most stable electronic configuration or oxidation states in case of lanthanide. ओके, नेक्स्ट पार्ट आहे तुमचा. याच्यामध्ये एक युनिक प्रॉपर्टी दॅट इज कलर अँड स्पेक्ट्रा. कुठले कुठले इलेमेंट्स कसे कसे कलर अँड स्पेक्ट्रा दाखवतात. सो ऑल द ट्रान्झिशन इलेमेंट्स मीन्स ट्रायव्हॅलंट मेटल आयन्स जे आहेत ते कलर्ड इन सॉलिड स्टेट ॲज वेल ॲज सोल्युशन. ओके, हे सगळेचे सगळे इलेमेंट्स काय आहेत, कलर्ड आहेत. ओके, कुठल्या स्टेटमध्ये, सॉलिड कॉमा सोल्युशन स्टेटमध्ये. याचा अर्थ गेशियस स्टेटमध्ये याचा एकही इलेमेंट कलर शो करत नाही. याचं रिझन काय, कारण जेव्हा गेशियस स्टेटमध्ये हे ट्रान्झिशन एलिमेंट्स किंवा इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असतात तेव्हा ते हायली मुव्हेबल असतात, त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी जास्त असते. त्यामुळे तुमचे जे नेकेड आईज आहे ते तुम्ही कलर आयडेंटिफाय करू शकत नाही. ते रिब्जॉर टाईप तुम्हाला दिसणार, बँडच्या फॉर्मॅटमध्ये दिसणार, पर्टिक्युलर युनिक कलर दिसणार नाही त्याच्यामध्ये. ओके, व्हिजिबल रिजन मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या स्पेक्ट्रम मध्ये. सो इट इज ऑल जनरली अबाउट काय तुमचं, ऑल अबाउट युअर कलर प्रॉपर्टी ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट्स. आणि लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनची कन्सेप्ट मगाशी जी बघितली. सो ॲज द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट, फ्रॉम लेफ्ट टू राईट, atomic radius get decreases.
ॲटॉमिक रेडियस काय होत जाते, डिक्रीज होत जाते. ऍक्च्युअली ती वाढायला पाहिजे होती पण वाढत नाही. याचं रिझन काय, बिकॉज झेड इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस बाय +1 युनिट, बट प्रॅक्टिकली तुम्हाला ऑब्झर्व काय होतं, ॲटॉमिक नंबर वाढल्यानंतर ॲटॉमिक रेडियस किंवा आयोनिक रेडियस किंवा कोव्हॅलंट रेडियस डिक्रीज होत जाते. मग हे जे काही फेनॉमेनॉन आहे ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होणे, ह्याला काय म्हटलं जातं, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. आता लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनमुळे होतं काय, याचं इफेक्ट काय काय असतील. लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन समजा नसतं आणि असेल जर, तर त्याच्यामध्ये काय होतं, प्रॉब्लेम काय होतो. सो जनरली काय होतं, atomic number with increase in the atomic number, it effective nuclear charge of the electrons get increases, and that's why that 4f subshell get contract and radius get decreases. Due to this size also alters. बरोबर आहे ना, साईज पण काय होत जाते, कमी कमी होत जाते. आणि साईज कमी झाली तर तो लाईट वेटेड कंपोनंट होतो. त्याची कंपोनंटची वेट किंवा काय म्हणू आपण, डेन्सिटीचा जो पार्ट आहे किंवा वेट त्याचं जे आहे, मास आहे, ते कमी कमी व्हायला. दिस इज ऑल अबाउट introduction of your electronic configuration, most common in lanthanide contraction. ही डेफिनेशन खूप महत्वाची आहे lanthanide contraction. lanthanide contraction याचा अर्थ काय, as we move from left to right in case of a lanthanide series, atomic number increases by +1 unit, atomic radius get decreases due to increase in the effective nuclear charge, that is +1. Okay, so this is all about your lanthanide contraction. Next part is applications of lanthanide, and then we will move towards that is the सिमिलॅरिटीज अँड डिफरन्स. मी तुम्हाला म्हटलं इनर ट्रान्झिशन एलिमेंट हा टोटल पॉईंटच 2 मार्काला पेपरमध्ये फक्त येणार, त्याच्यामध्ये एवढे पॉईंट्स आपण कव्हर करतोय. सो मॅक्झिमम जेवढं मी घेतलंय तेवढंच फक्त प्रिपेअर करा, एक्स्ट्रा काहीही करू नका. 2 मार्कासाठी 2 दिवस घालवणे हे काय आपल्याला परवडण्यापैकी नाहीये. त्यामुळे लक्षात ठेवायचं, आज आपला हा टॉपिक कम्प्लीट होईल. उद्याच्या लेक्चरला मी न्यू टॉपिक दॅट इज कोऑर्डिनेशन कंपाऊंड, चॅप्टर नंबर जो 9 आहे, पेपर नंबर 2 मधला सेकंड टॉपिक आहे, तो कंटिन्यू करेन. कारण त्याच्यामध्ये सुद्धा काही ट्रान्झिशन एलिमेंटच्या हायब्रिडायझेशन वरती क्वेश्चन फ्रिक्वेंटली विचारले जातात. आता याच्या पुढचे जे सगळे टॉपिक्स आहेत त्याचे क्वेश्चन फिक्स आहेत, त्यामुळे त्यातलं लिमिटेड स्टडी जरी तुम्ही केला तरी तुम्हाला ओव्हरऑल रिझल्ट चांगला मिळू शकतो, काही प्रॉब्लेम येत नाही तेवढा. ओके, सगळं ते सगळं करत बसायची गरज नाही. मात्र रिॲक्शनचा जर पार्ट कन्सिडर केला तिथे मात्र तुम्हाला बऱ्यापैकी स्ट्रगल करावं लागतं, रिॲक्शनची प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवावी लागते. ओके, ठीक आहे. What are the applications of lanthanide compounds? बघूया. Lanthanide compounds lanthanide compounds are generally used, or compounds generally used inside the TB tube. TB ट्यूब मध्ये त्याचा CRT असं म्हटलं तर त्याला, कॅथोड रे ट्यूब, त्याच्यामध्ये त्याचा यूज केलेला असतो. सेकंड, फोटो ऑप्टो इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन्स मध्ये त्याचा यूज केला जातो. ऑप्टो इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन्स. आता ऑप्टो इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन याचा अर्थ काय, ऑप्टो मीन्स ऑप्टिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक. ओके, ज्याच्यामध्ये करंट इलेक्ट्रिसिटीचा यूज करून काही, आता जर तुम्ही जर चेक केला तर तुम्हाला न्यूज मध्ये सध्या बघता बघा, लेन्सकार्ट नावाची एक कंपनी आहे, त्यामध्ये तुमचे चष्मे किंवा तुम्ही जे काय म्हणता गॉगल्स किंवा जे स्पेक्स जे आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन करण्याची कंपनी, मॅन्युफॅक्चरिंगची ती कंपनी आहे. ते काय करतात, ऍप थ्रू तुम्हाला दाखवतात की तुम्हाला कुठला चष्मा सुटेबल आहे तुमच्या फेससाठी, किंवा तुम्हाला जर समजा चांगलं दिसायला पाहिजे, क्लिअर दिसायला पाहिजे असेल, विथ फॅशन आणि विदाऊट फॅशन, हे दोन्ही टाईपचे चष्मे त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. याचा हे कसं काय, हे ऍप्लिकेशनच आहे ना. हे मोबाईल जर आपल्याकडे अवेलेबलच नसेल तर आपण हे बघूच शकत नाही. म्हणजे तुम्हाला अँड्रॉइड मोबाईल लागणार हे ऍप्लिकेशन आहे. आणि ऑप्टो इलेक्ट्रॉनिक याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये ऑप्टिक पार्ट जे आहेत म्हणजे लेन्स रिलेटेड पार्ट आहे त्याचा स्टडी करता येतो डिटेलमध्ये, आणि मशीनद्वारे होतो. त्यामुळे मॅन्युअल मिस्टेक किंवा इन्स्ट्रुमेंटल एरर येण्याचा संभव खूप कमी असतो. त्यामुळे याच्यावरती जास्त फिजिबिलिटी, म्हणजे त्याच्यावरती जास्त लोक अवलंबून आहेत. त्यामुळे त्याला आपण म्हणतो ऑप्टो इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन. याच्यामध्ये काय केलं जातात तर युरॅनियम नावाचे कंपोनंट आहेत बघा, EU2O3
आणि Y2O3 नावाचे हे दोन कंपोनंट्स आहेत या ऑप्टो इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन्स मध्ये यूज केले जातात. ह्यातला EU आणि Y हे कोण तुमचे लॅन्थेनाइड एलिमेंट्स मध्ये येतात. ओके, नेक्स्ट आहे एरबियम. आता जो एरबियम नावाचा जो कंपोनंट आहे तो ऍम्प्लिफायर म्हणून यूज केला जातो. एरबियम जो आहे तो ऍम्प्लिफायर मध्ये यूज केला जातो, म्हणजे का इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स मध्ये यूज केला जातो ऍज अ ऍम्प्लिफायर. ओके, आणि लॅन्थेनाइड्स आर जनरली यूज अँड इन हायब्रिड कार्स एज वेल एज अ सुपर कंडक्टर्स. हायब्रिड कार्स, परमनंट मॅग्नेट आणि सुपर कंडक्टर याच्यामध्ये त्याचा यूज केला जातो. ओके, सो हे खूप महत्वाचे आहे. हे 4 युजेस सफिशियंट आहेत. 4 कुठले, फक्त एक लक्षात ठेवा, आजकाल पेपरचा ट्रेंड असा आहे की स्टेट द ऍप्लिकेशन किंवा विच अमॉंग द फॉलोइंग इज द करेक्ट ऍप्लिकेशन ऑफ इनर ट्रान्झिशन एलिमेंट. हा बीएसए मध्ये क्वेश्चन समजा आला किंवा एमसीक्यू साठी क्वेश्चन आला, ते तुम्हाला सांगतील ऑप्टो इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस, सेकंड देतील एम्प्लिफायर, थर्ड देतील हायब्रिड कार, सुपर कंडक्टर्स एज वेल एज मॅग्नेटिक बिहेवियर, मॅग्नेटिक कंपोनंट, आणि लास्ट ऑप्शन मध्ये ऑल ऑफ दीज. तर लक्षात ठेवायचं ऑल ऑफ दीज हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. युजेस वगैरे ही माहिती पाहिजे. आता तुम्हाला लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन किंवा लॅन्थेनाइड एलिमेंट्स मध्ये तुम्हाला रेडिओ ऍक्टिव्हिटी बद्दल माहिती असेल, तुम्ही डायरेक्ट एवढं ह्याला टिक मार्क कराल, कार, सुपर कंडक्टर, परमनंट मॅग्नेट याच्यावरती टिक मार्क कराल. पण सगळेचे सगळे ऑप्टो इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस मध्ये पण तो यूज होतो, टीव्ही ट्यूब्स मध्ये यूज होतो, एम्प्लिफायर मध्ये यूज केला होता त्याचा. तर हे लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसार पुढे जो स्टडी करायचा आहे त्या टाईप मध्ये क्वेश्चन आले तर तुम्हाला अटेम्प्ट करता आले पाहिजे. ओके, आता जो टोटल लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड मधला जो मेन पार्ट आहे लॅन्थेनाइडचा इथे आपला कव्हर होतो. पण एक महत्वाचा क्वेश्चन आहे तो म्हणजे काय, लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड्स मधला सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेसचा पार्ट जो हा जर क्वेश्चन पेपरमध्ये आला 2 मार्कासाठी तर टोटल टॉपिकच कव्हर होतो. त्यामुळे मोस्ट पॉसिबल असा वे आहे की आता जो आपण डिस्कस करणार सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस ऑफ लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड हा जो पार्ट आहे तो पेपरमध्ये जास्तीत जास्त येऊ शकतो. सो प्लीज तो पाठच करा आजच्या आज. मी तुम्हाला याच्या नोट्स आज शेअर करणार आहे, सो डोंट वरी अबाउट इट. पण लर्न झाला पाहिजे कारण हा पार्ट 2 मार्कासाठी पेपरमध्ये येणार. मी तुम्हाला 2च क्वेश्चन सांगणार असं मी सांगितलं. तर यातला पहिला क्वेश्चन आहे युजेस याचा बघितलेला सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस ऑफ लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड, आणि दुसरा मी 2 मार्कासाठी अनदर एक क्वेश्चन सांगेन तो म्हणजे कुठला, डेफिनेशन ऑफ लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनची डेफिनेशन कन्फर्म येईल किंवा हा क्वेश्चन येईल. लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनची एखादी क्वेश्चन आला तर त्याच्याबरोबर फिजिकल प्रॉपर्टी किंवा ऍप्लिकेशन असा छोटा क्वेश्चन कंबाईन येईल, म्हणजे स्टेट एनी 2 ऍप्लिकेशन्स ऑफ इट अँड डिफाईन लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन असा क्वेश्चन असेल, किंवा स्टेट एनी 2 फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ लॅन्थेनाइड्स अँड डिफाईन लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन, किंवा सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस बिटवीन लॅन्थेनाइड्स अँड ऍक्टिनाइड्स. ते बघूया. महत्वाचा पॉईंट, सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस. ओके, पहिला पार्ट आहे सिमिलॅरिटीज आणि सेकंड आहे डिफरन्सेस. सिमिलॅरिटी मध्ये एक पॉईंट येईल, डिफरन्सेस मध्ये एक लक्षात ठेवा, नेहमी आपण असं सवय असते आपल्याला लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइडचे आपण डिफरन्सेस लिहितो असते. मी याच्यामध्ये काय लिहिणार आहे, लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइडच्या सिमिलॅरिटी काय आहेत आणि इथे लिहिणार आहे मी लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड मध्ये डिफरन्सेस काय आहेत. त्यामुळे प्लीज कन्फ्युजन नको. प्रॉब्लेम मध्ये येतो, बरीचशी मुलं असं म्हणतात की मग नोट आली तर काय लिहायचं, तर सरळ हा थेरॉटिकल पॉईंट लिहायचा. जसं मी बोर्डवरती लिहितो तसं लिहिलात म्हणून काही प्रॉब्लेम येत नाही. तुमचे फक्त पॉईंट पेपरमध्ये असणं पाहिजे. ते व्हर्टिकली लिहा, हॉरिझॉन्टली लिहा, चार्ट काढून लिहा, नाही काढून लिहा, एसे टाईप लिहा, काही चालतं. पण एसे टाईप लिहिल्यानंतर लर्न करायला प्रॉब्लेम होतो आणि वाचताना कंटाळा येतो. त्यामुळे एक्झामिनरकडे पेपर जवळपास 350 होते, त्याच्यामध्ये तुमचा पेपर किती वाचेल काय माहिती. त्यामुळे एक्झामिनरला खुश ठेवण्यासाठी म्हणून आपण सांगतो प्रेझेंटेशन प्रॉपर ठेवा, मग मार्क्स मिळून जातात. ओके, पहिला प्रॉपर्टी सिमिलॅरिटी मध्ये आहे, बोथ दी सिरीज जे म्हणजे लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज आहेत त्याची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट. बोथ दीज सिरीज shows +3 as a common oxidation state. +3 as a common oxidation state सिमिलॅरिटी मध्ये. डिफरन्सेस मध्ये आपण काय सांगू शकतो, जनरली लॅन्थेनाइड इलेमेंट shows +4 as a common oxidation state. ओके, लॅन्थेनाइड एलिमेंट्स मध्ये काय असते, +4 ऑक्सिडेशन स्टेट असते अपार्ट फ्रॉम दिस. आणि ऍक्टिनाइड शोज पॉसिबल, ऍक्टिनाइड्स मध्ये किती ऑक्सिडेशन स्टेट असू शकतात, तर मॅक्झिमम नंबर म्हणजे +3 +4 +5 +6
+7 यापर्यंत +9 पर्यंत ऑक्सिडेशन स्टेट असतात. सो हा त्याच्यामधला डिफरन्स आहे आणि हा त्याच्यामध्ये कॉमन ऑक्सिडेशन स्टेटचा हा सिमिलॅरिटी आहे. सेकंड पॉईंट आपण बघूया सिमिलॅरिटी मध्ये. इन केस ऑफ लॅन्थेनाइड्स अँड ऍक्टिनाइड्स बोथ दीज सिरीज आर considered they are get filled up by the f orbitals, means both these series are get filled up by electrons in f orbitals. f orbital मध्ये प्रत्येक वेळी इलेक्ट्रॉन्स फिलअप होतात. ओके. इन केस ऑफ डिफरन्सेस लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड मध्ये डिफरन्स कुठला कुठला येतो ज्या केसमध्ये आपण डिटरमाइन करू शकतो असं. सो लॅन्थेनाइड जनरली डू नॉट फॉर्म कॉम्प्लेक्सेस इझिली. येस, लॅन्थेनाइड डू नॉट फॉर्म complexes easily. ओके, इझिली कॉम्प्लेक्स फॉर्म करू शकत नाही लॅन्थेनाइड एलिमेंट, बट ऍक्टिनाइड मध्ये ग्रेटर टेंडन्सी असते. सो ऍक्टिनाइड कॅन फॉर्म. थर्ड सिमिलॅरिटी आणि थर्ड डिफरन्स बघूया. सिमिलॅरिटी मध्ये थर्ड पॉइंट असेल बोथ दीज सिरीज गेट मीन्स आयोनिक रेडियस get decreases with increase in atomic number. लॅन्थेनाइडच्या बाबतीमध्ये असेल तर लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन म्हणायचं, ऍक्टिनाइडच्या बाबतीमध्ये हे असेल तर ऍक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन असं म्हणायचं. हा झाला त्याचा सिमिलॅरिटी. मग डिफरन्सेसचा एखादा पॉईंट. ऑल लॅन्थेनाइड्स आर नॉन रेडिओ ऍक्टिव्ह. ऑल लॅन्थेनॉइड्स आर नॉन रेडिओ ऍक्टिव्ह. नॉन रेडिओ ऍक्टिव्ह असतात ते. नॉन रेडिओ ऍक्टिव्ह याचा अर्थ काय, रेडिओ प्रॉपर्टी शो नाही करत, म्हणजे ते चमकत नाही, चकाकत नाहीत किंवा त्याची टॉक्झिसिटी हार्मफुलनेस कमी असतो. ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये जे यूज करायचं त्यांना आपण रेडिओ ऍक्टिव्ह कंपाऊंड असं कन्सिडर करतो. सो बट ऍक्टिनाइड्स आर रेडिओ ऍक्टिव्ह इन नेचर एक्सेप्ट प्रोमेथियम. इथे लिहायला विसरायचं नाही, एक्सेप्ट पीएम. ऑल ऍक्टिनाइड्स आर रेडिओ ऍक्टिव्ह इन नेचर. ओके, रेडिओ ऍक्टिव्ह नेचर मध्ये ते प्रेझेंट रेडिओ ऍक्टिव्ह असतात. ओके. फोर्थ कंपाऊंड जो तुमचा फोर्थ सिमिलॅरिटीचा पॉईंट असेल तो जनरली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ऑल द इलेमेंट इन दिस सिरीज इज लो. सो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज लो. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लो का असते, कारण इलेक्ट्रॉन डोनेट करताना त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो ना, म्हणजे इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी जास्त असते. सो इलेक्ट्रोनिगेटिव्ह कमी असतात आणि त्यामुळे ते हायली रिॲक्टिव्ह असतात. हायली रिॲक्टिव्ह इन नेचर. नाव डिफरन्सेस मध्ये काय सांगू शकतो, लॅन्थेनाइड्स डू नॉट फॉर्म ऑक्झोकॅटायन्स. लॅन्थेनाइड्स डू नॉट फॉर्म ऑक्झोकॅटायन्स बट ऍक्टिनाइड्स कॅन फॉर्म ऑक्झोकॅटायन्स. आता ते ऑक्झोकॅटायन कशावरती असतात, एक्झाम्पल देऊया. UO प्लस, PuO प्लस. PU म्हणजे काय, प्लुटोनियम. ओके. यू म्हणजे काय, युरॅनियम. त्याचा ऑक्झो आणि कॅटायन याचा अर्थ ऑक्सिजन आहे म्हणून ऑक्झो म्हटलं, आणि कॅटायन म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून. आणि NPO2 प्लस, NP नेप्च्युनियम O2 प्लस, हे सगळेच्या सगळे इलेमेंट्स ऑक्झोकॅटायन्स जनरेट करतात. ओके. पाचवा सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस मधला फिफ्थ पॉईंट आहे. फिफ्थ पॉईंट मध्ये सिमिलॅरिटी मध्ये काय ते बघूया. नायट्रेट परक्लोरेट्स ऑफ ऑल द इलेमेंट्स आर सोल्युबल. नायट्रेट्स परक्लोरेट्स आर सोल्युबल. कशामध्ये सोल्युबल होतात, नायट्रेट आणि परक्लोरेट हे वॉटरमध्ये सोल्युबल होतात, किंवा व्हाईल हायड्रॉक्साइड आणि फ्लोराइड्स आर इनसोल्युबल. व्हाईल हायड्रॉक्साइड आर इनसोल्युबल. याचा अर्थ असा होतो, लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइडचे नायट्रेट्स आणि परक्लोरेट याचा अर्थ त्याच्यामध्ये क्लोरीन प्रेझेंट असणार आहे आणि ऑक्सिजन एक प्रेझेंट असेल. HOCl, HOBr या कंपाऊंड आपण हायपोक्लोरस किंवा हायपोक्लोरिक असं कन्सिडर करतो. तर हे वॉटर सोल्युबल असतात, पण त्याच्यापासून लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड पासून जे मिळणारे हायड्रॉक्साइड्स आहेत ते काय असतात, मात्र वॉटर इनसोल्युबल असतात. व्हाय, बिकॉज दे डू नॉट हॅव एनी टेंडन्सी टू फॉर्म वॉटर मॉलिक्यूल बिकॉज स्मॉल साईज. आपण इथे म्हटलं बघा, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. ओके. लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन ही जी प्रॉपर्टी आहे, या प्रॉपर्टीमुळे थर्ड प्रॉपर्टीमुळे ते काय नसतात, वॉटरमध्ये किंवा बाकीच्या बेसिक कंपोनेंट्स मध्ये सोल्युबल नसतात. डिफरन्सेस मध्ये काय होणार, मोस्ट ऑफ द लॅन्थेनाइड्स आर कलरलेस
Most of the lanthanides are कंपाऊंड. कलरलेस म्हणजे काय? ते कंपाऊंड लॅन्थेनाइड पासून जे कंपाऊंड आपण जनरली कन्सिडर करतो ते कलरलेस असतात आणि त्याच्या ऍक्टिनाइड पासून जे आपण कंपाऊंड कन्सिडर करतो ते कलर्ड असतात. ओके, कलर्ड कंपोनंट असतात. So, लक्षात ठेवायचं दिस इज द सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस बिटवीन द लॅन्थेनाइड्स अँड ऍक्टिनाइड्स. जिथे तुमचा इनर ट्रान्झिशन एलिमेंट हा टोटल टॉपिक 2 मार्क्सचा जो आहे, म्हणजे तुमचा टॉपिक आहे ऍक्च्युली ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट. त्याच्यातला 2 मार्काचा जे वेटेज असणारा जो पार्ट आहे तुमचा दॅट इज लॅन्थेनाइड सिरीज ऍक्टिनाइड सिरीज, हा पार्ट तुमचा इथे कव्हर होतो. ओके, आता याच्या ओरिएंटेड स्टडी करायचा झाला तर तो कसा करायचा मी एवढंच सांगेन. जेवढा पार्ट आतापर्यंत आपण बघितलाय म्हणजे लॅन्थेनाइड ट्रान्झिशन इलेमेंट इनर ट्रान्झिशन एलिमेंट त्याच्यामधला सगळा पार्ट आहे त्याच्यातले ना युनिक पॉईंट्स सेपरेट करायचे. मी तुम्हाला या टॉपिकवरच्या आणि केमिकल थर्मोडायनामिक्स म्हणजे आपण जो गेला टॉपिक घेतला एमसीक्यूज वगैरे त्याचे मला वाटतं मी तुम्हाला पीडीएफ पाठवले होता प्रिव्हियस इयर क्वेश्चनशी. तो आज मी तुम्हाला ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन एलिमेंटचे प्रिव्हियस इयर क्वेश्चनची पीडीएफ शेअर करेन. त्याच्यावरनं तुम्हाला एक आयडिया येईल की जो पार्ट तुमच्या सिलेबसमध्ये आहे तो तुम्ही इझिली प्रिपेअर करू शकता. जो रिपीटेड आहे आणि तुम्हाला आता बोर्डवर दिलेला क्वेश्चन हा न्यू सिलेबसचा पार्ट आहे. सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर 2 मार्क्स. याच्या अगोदरचा क्वेश्चन सांगितला आपण लॅन्थेनाइड कॉन्स्ट्रक्शन, तोही क्वेश्चन येऊ शकतो. आणि कलर कसे असतात प्रॉपर्टीमध्ये म्हणजे थोडक्यात फिजिकल प्रॉपर्टी, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, लॅन्थेनाइड कॉन्स्ट्रक्शनची डेफिनेशन आणि सिमिलॅरिटी अँड डिफरन्स. एवढा जर 4 पॉईंट त्याच्यावरचे बघितला तर सफिशियंट आहे 2 मार्क मिळवण्यासाठी. टोटल टॉपिकचं वेटेज मात्र तुम्हाला 6 मार्कात द्या. ट्रान्झिशनसाठी 4 मार्क आहेत आणि इनर ट्रान्झिशनसाठी 2 मार्क आहे. जिथे तुमचा 2 मार्काचा टॉपिक आणि हा आपला टोटल टॉपिक दॅट इज ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट दोन्ही इथे सक्सेसफुली कम्प्लीट झाले असं मी डिक्लेअर करतो. ओके.